हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आपले जे काही पहिले व्हिडिओज आहेत पोस्ट केलेले खूप छान प्रतिसाद भेटतो आहे सगळ्यांचा. आणि जे काही गार्डनिंगचे वगैरे आहेत, जे काही सीड्स लावलेले आहेत किंवा जे प्लांट्सचे व्हिडिओज आहेत त्याला पण खूप जास्त छान सपोर्ट भेटतो आहे सगळ्यांचा. तर असाच सपोर्ट करत राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. तर आजच्या दिवसामध्ये काय काय होतं तर हे तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आहे रविवार आणि सगळ्यांना म्हणजे रविवार सगळ्यांचाच खूप जास्त निवांत असतो. तर आमचं पण तसंच असतं काही. आणि हे जे झाड आहे ना मोरपंखीचं, तर हे मी एका हॉस्पिटलमधून आणलं होतं. म्हणजे मी एका हॉस्पिटलमध्ये गेले होते असंच तब्येत खराब होती म्हणून. तर तिथं लागलेलं होतं खूप मोठं झाड. तर मग मी त्याचा एक छोटासा एक पार्ट कट करून आणलं, कटिंग करून आणलं आणि मग इकडं आणून लावलं तर ते व्यवस्थित लागलं. तर असे सगळेच असे आता याला मोगऱ्यालासुद्धा मस्तपैकी असं एक फूल आलेलं आहे. आणि सकाळी सकाळी ना रोज उठल्या उठल्या ना इकडं गॅलरीमध्ये येऊन सगळे झाडं कसे काही म्हणजे चेंजेस आहे का त्याच्यामध्ये, काही वाढ झाली का हे बघणं म्हणजे सगळ्यात फर्स्ट काम असतं. म्हणजे ब्रश करायच्या अगोदरसुद्धा ना मी हे काम करते की सगळ्यात पहिले गॅलरीमध्ये आहे ना आणि बघणं की याच्यामध्ये काय चेंजेस झाले, नेमकं झाडामध्ये काही कळी आली किंवा फूल आले, तर ह्या सगळ्या गोष्टी. तर आज नाश्त्यासाठी बनवले होते चणे, रात्री भिजू घातलेले होते आणि असा काही ब्रेकफास्ट केलेला होता. तर तर नाश्ता झाल्याच्या नंतर मग मी लंचसाठी स्वयंपाक वगैरे बनवला आणि लंच करून घेतला आम्ही. कारण शूट करायला काही टाईमच नाही भेटला, कारण ना ऑलरेडी खूप लेट होत गेलं आणि मग शूट करण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो. तर हेच माझं एक डेलीचं रुटीनपैकी एक परत एक जे काही आता बिया वगैरे लावलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय चेंजेस आले तर हे बघणं. तर याच्यामध्ये छान असे रोपं उगवलेले आहेत बघा. हे शेवंतीचे आहेत, काही झेंडूचे आहेत आणि सगळ्यात जास्त सरप्राईज करणारी गोष्ट म्हणजे हे आहे कमळाचं बी. आणि याच्यामध्ये रोज चेंजेस दिसतात मला आणि खूप छान वाटतं बघून. त्याचं बी ना थोडं थोडं असं त्याचे कोंब असे रोज मोठे मोठे होतात. तर ते इतकं छान वाटतंय ना की ते इतकं छान उगवतं आहे म्हणून. आणि मग इव्हनिंगच्या रात्रीच्या जेवणासाठी पोळ्या केल्या आणि ही केली होती मिक्स व्हेजची भाजी. आणि ते स्वयंपाक केल्यावर परत मला ना भांडे घासायचा इतका कंटाळा आला. स्वयंपाक थोडासा लवकरच केला होता मी आणि जेवणसुद्धा आम्ही थोडं लवकरच जेवण करून घेतलं. रोज तसं आम्ही 8:30ला वगैरे करतो, पण मग आज म्हटलं 7:30 वाजताच जेवण वगैरे करून घेतो आहे. आणि ही जी मिक्स व्हेजची भाजी आहे ना त्यांची इतकी फेवरेट झाली आहे. तर मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल याची. त्यांना इतकी आवडते, ते इतकी तारीफ करतात त्या भाजीची की खूप टेस्टी बनते म्हणून. तर मी नक्की एखाद्या वेळेस रेसिपी शेअर करेल. तर जेवण आम्ही यामुळे लवकर केले होते कारण त्यांनी आणले होते माझ्यासाठी मेहंदीचे कोण. कारण उद्या आहे नागपंचमी, तर म्हणलं आज मेहंदी लावायची होती म्हणून मग लवकर लवकर सगळं आवरलं. तर मस्तपैकी टी व्ही बघत बघत मेहंदी काढत बसले. आणि हे मेहंदीचे कोण ना थोडेसे नवीनच होते, त्यांनी आणलेले होते. पण मी फर्स्ट टाईमच लावते कारण प्रेम दुल्हन वगैरे असेच लावतो नेहमीचे. पण हे थोडेसे अलगच हायफाय असं काहीतरी नाव होतं त्याचं. मी फर्स्ट टाईमच यूज करते. म्हणलं आता रंगल की नाही, तर त्यांना म्हणलं मी आता जर रंगले नाही तर मग बघा मग तुम्ही. तर ते म्हणे नाही नाही छान रंगतात, काही नाही, ते माणसानं चांगलं आहे म्हणून सांगितलं म्हणे, दुकानदार म्हणे छान रंगतं वगैरे. तर मग टी व्ही बघत बघत मस्तपैकी मेहंदी काढत बसले. आणि हे पण टॅलेंट ना पहिल्यापासूनच माझ्यामध्ये मेहंदी काढायचं. तसं मी जास्त काही काढत नाही, पण स्वतःला काढण्यापुरती तर चांगल्या प्रकारे जमते. आणि मेन म्हणजे प्रॅक्टिस नसते, जर का अजून थोडीफार प्रॅक्टिस केली तर चांगली जमूनच जाईल. पण ठीक आहे, अजून बाकीच्या पण खूप गोष्टी आहेत म्हणून मग ही एक हॉबी थोडीशी साईडलाच राहून गेली आहे. तर मग आता अशा प्रकारे मेहंदी काढत होते आणि सोबत टी व्हीसुद्धा बघत होते. तर उद्या आहे नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवारसुद्धा. तर आता श्रावण सोमवारासाठी ना बेल आणि फुलं इथं भेटतील की नाही काय माहिती. तसं मी आदल्या दिवशी पण म्हणलं होतं ना, म्हणजे आज संडेच्या दिवशीच म्हणलं होतं की आपण बघून घेऊया इथं बेल, पण आसपास मला राहून गेलं, हेच कामामध्ये इतका टाईम गेला ना. तर बेलाचं काही अरेंजमेंट करायची राहूनच गेलं. आता उद्याला ऐन वेळेवर भेटतील की नाही तर तोच प्रश्न पडला आहे. आणि इकडे जास्त काही ओळखीचं पण नाही आहे, तर सिटीमध्ये जायला खूप जास्त दूर पडेल. आणि उद्या ना ऑफिस असेल यांचं, तर त्यामुळं मग हे काही जाणार नाही इतक्या दूर. त्यामुळं बघ आता काय काय होईल काय माहिती. आणि नागपंचमीचं तर काय झोके तर कुणाकडं, म्हणजे इकडं तर आता नाहीच आहेत. पहिले लहानपणी मस्तपैकी झोके वगैरे खेळायचो, पण आता ही गोष्ट तर सुटलीच आहे. तर छान छान करायचं आणि खायचं फक्त. तर आता एका हातावरची मेहंदी झालेली आहे माझी आणि आता हे चालू आहे दुसऱ्या हातावरची. पण मी आता राईट हँडनं लेफ्ट हँडवर काढली आहे, पण आता राईट हँडवर कसंही करणार म्हणून मग आता साहेबांची मदत घ्यावं लागली आहे. आणि ते म्हणले मी ते थोडेसे कांडे वगैरे रंगवतो, तर तेच चालू होतं.
तर त्यांचं असं चालू होतं की आता मेहंदीवर काय काय लावा, अजून त्यांना जे जे काही प्रयोग माहिती आहेत ते साखर पाणी वगैरे लावा असं तसं. तर म्हणलं की साखर पाणी लावल्याने जर तुमचा जीव असेल तर ऑटोमॅटिक ती मेहंदी रंगून जाईल, म्हणजे माझ्यावर प्रेम असेल तर ऑटोमॅटिक रंगून जाईल. तर ते म्हणे 2 शेड डार्क होणार म्हणे मेहंदी. तर आता बघूया उद्याची मेहंदी किती रंगते तर. आणि हे चालू होतं बघा कांडे वगैरे रंगवणं. ते असे काही एवढे व्यवस्थित नाही आले, म्हणजे नुसतं ते कोण मेहंदी पिळण्याचं काम करत होते ते. जसं जमल तसं दोन्ही हातावर आता करते. तर आता उद्या कशी रंगल की नाही तर हे नाही सांगू शकत मेहंदी. पण ठीक आहे, काहीतरी मान असतो आपला मेहंदी काढण्याचा, तर त्यामुळे मग दोन्ही हातावर पण मेहंदी काढते. माझ्या आईचं ना, म्हणजे काही सण वगैरे काही असेल ना, तर त्याच्यासाठी काय काय करावं लागतं किंवा ह्या काय काय असतं त्या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे 3-4 दिवसापासून पूर्ण लिस्ट चालू होते, हे करायचं ते करायचं ते करायचं. तर त्यापैकीच एक मेहंदी, तर 2-3 दिवसापासून तिनं सांगून ठेवलेलं आहे की नागपंचमीला मेहंदी काढत असतात, मेहंदीचं कोण वगैरे आणून ठेवा ह्या सगळं. आणि एकतर तिकडंच बोलवलं होतं माहेराला, कारण नागपंचमीला माहेरी जातात आपल्याकडं. पण आता लगेच रक्षाबंधन असेल तर रक्षाबंधनला परत जावं लागेल म्हणलं, मग लगेच लगेच चक्कर होईल. त्यामुळे म्हटलं नागपंचमीला इथंच राहू, असं पण कुठं झोके खेळणार आहे आपण तिकडे जाऊन. तर रक्षाबंधनाला जावं लागेल. तर त्यामुळं मग इथंच राहिले. आणि अशा प्रकारे एक असं सेंटरला मस्तपैकी गोल काढलेला आहे आमच्या साहेबांनी. तर ते म्हणत आहे पृथ्वीपेक्षाही गोल आलेलं आहे असं गोल. तर आता बघूया रंगल्यावर कसा दिसतो. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. असाच सपोर्ट करत राहा.